याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढणार आहे, वाढलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला येणार आहे. जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्यामध्ये दिसेल. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सकाळी उल्लेख केला की मला याची माहिती नाही, खरं आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. मी काल पुण्याहून सकाळीच आपण बघितलं असेल, मी 3-4 वाजता निघालो, 7-8 वाजता निघालो. मग मी खरं म्हणजे मलाही थोडा ताप आलेला होता, त्यामुळे मग मला दुपारी उठायला थोडा उशीरही झाला, त्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही. मला वाटलं तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सगळ्यांना निमंत्रण दिले असतील, पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं. पण काही हरकत नाही, हा आमचा घरचा कार्यक्रम आहे, पक्षातील अंतर्गत बाब आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला अजून तारीख कळालेली नाही. खरं तारीख आज घ्यायची का 2-3 दिवसांनी घ्यायची या बाबतीमध्ये थोडा संभ्रम होता, पण आज अचानक निर्णय ठरला आणि आजचा हा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मतभेद या बाबतीमध्ये नाही. डी गँगच्या संबंधित आरोप थेट बडगुजरांवर होते. विशेष म्हणजे विधानसभेमध्ये पण हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजला. नितेश राणे आरोप. मला वाटतं या बाबतीमध्ये आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी आपलं मत स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे या विषयावर पडदा पडलेला आहे. सगळ्यात जास्त आग्रह होती का? गिरीश महाजन साहेबांचा सगळ्यात जास्त आग्रह होता का घेण्यासाठी? माझा आग्रह पक्षवाढीसाठी असतो. पक्ष मोठा कसा होईल यासाठी असतो. पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी असतो. माझा वैयक्तिक माझं कोणावर प्रेम नाहीये की याला घ्या त्याला घ्या. आपण बघितलं असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, एक हाती आमची सत्ता घेतली मी. धुळ्यामध्ये 74पैकी 51 लोक आम्ही त्या ठिकाणी घेतले, त्यावेळेचे आमचे गोटे अण्णा, त्यांना बाजूला सारून. नाशिकमध्ये कधी नव्हतं, आपण 67-68 जागा 120 पैकी या आपण जिंकलो. यामागचं कारण हेच आहे की आम्ही सगळ्यांना सामावून घेतो, सगळ्यांना सोबत आम्ही काम करतो आणि म्हणून सगळा हा विजय जो आहे, हे यश जे आहे हे आपल्या प्रत्यक्षामध्ये दिसतं. मला वाटतं आतापर्यंत तुमच्या सोबत ते होते तेव्हा काय झालं, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का? त्यावेळेला सगळं गोड वाटायचं. आता तुम्हाला सोडून ते आले म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. बावनकुळे साहेबांनी हे सांगितलं की ते तरी जेलमध्ये जाऊन ते म्हणजे हे तर जेलमध्ये गेलेच नाही, याचा फक्त आरोप झाला. आपण तर किती दिवस, किती महिने, वर्षभर आपण जेलमध्ये जाऊन आलात. मग याला काही उत्तर आहे का? मला वाटतं आपापल्या सोयीने ते बोलत असतात, पण आता त्यांच्या या बोलण्यामुळे, मी पुन्हा सांगेल, त्यांच्या या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आता उभाटामध्ये कोणी राहणार नाही पुढे. मी आधी सांगितलं 8 दिवसापूर्वी की पुढे बघा तुम्ही काय काय होतंय म्हणून. आता ते आपल्याला बघायला मिळतंय. अजूनही काही झालं नाही. अजूनही पुढच्या 8-15 दिवसामध्ये बघा, अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघा तुमच्यासोबत कोण राहतंय आणि याचे सगळे जबाबदार. मला वाटतं मी उद्धवजींनाही सांगितलं की बाबा यांना आवरा, नाहीतर हे काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही. मी हे वारंवार सांगतोय. निश्चित आपण बघा, जळगावमध्ये बघा, धुळ्यामध्ये बघा, तुम्ही अजून नाशिकमध्ये बघा, नगरमध्ये बघा, खूप मोठे धक्के सगळे उभाटा गट असेल, पवार साहेबांचा गट असेल, काँग्रेस असेल, त्यांना सोसावे लागतील. मी सांगितलं की सीमाताई आणि आज आपण ज्यांना घेतलं आमचे बडगुजर, हे त्यावेळेला विरोधात लढलेले होते, वादविवाद होते. अनेक वर्ष आले बडगुजर आमच्या विरोधातच आहेत. 4-4 टर्म त्या ठिकाणी नगरसेवक आहेत 20-20 वर्षापासून. त्यामुळे नेहमी त्यांच्या बोलाचाली व्हायच्या, आपसामध्ये वाद व्हायचे, कार्यकर्त्यांमध्ये कधी कधी टोकाचा संघर्ष व्हायचा आणि म्हणून त्यांचा विरोध होता. पण मी तेच सांगितलं की आता आमच्याकडे असणारे लोक अनेक जण हे मागच्या काळामध्ये आमचे विरोधकच होते. जे मंत्री आहेत प्रमुख आता ते पण विरोध होते, पण आम्ही त्यांना पक्षात घेतलं. 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, आता मी सगळे एक झालेलो आहोत. आता तुम्हालाही कळणार नाही किंवा भाजपचे होते का, आधी कुठे पक्षात होते का म्हणून, दुसऱ्या पक्षात होते का म्हणून. म्हणून मला वाटतं हा काळ क्षणिक असतो. थोड्या दिवसामध्ये आम्ही सगळे एकत्रितपणे काम करू आणि त्यावेळेला सगळे एक होतील. अनेक वेळा वेगवेगळे आरोप जे आहेत ते केले जातात आणि त्यानंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश मिळतो. सुधाकर बडगुजर यांचं सुद्धा तसंच घडलेलं पाहायला मिळतं. विरोधक असं म्हणतात की भाजप कुठेतरी वॉशिंग मशीन आहेत, आधी आरोप करतात आणि त्यानंतर धुवून साफ करून स्वतःच्या पक्षात घेतात. मला आता त्यांच्याबद्दल काय बोला मला हेच कळत नाही. स्वतःच्या स्वार्थाचं असलं की वेगळं बोलतात, आमच्याकडे आलं की वेगळं बोलतात. मला असं वाटत नाही. आता खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशामध्ये, राज्यामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे. आता कोणी काँग्रेसकडे राहायला तयार नाही, तो राष्ट्रीय पक्ष असला तरी. आता पवार साहेबांकडे कोणी राहायला तयार नाही आणि आता खरं म्हणजे उभाठाचं बिलकुल बँडच वाजलेला मला दिसतोय. ते जेवढं बोलतील तेवढा आमचा फायदा जास्त होणार आहे मला असं वाटतंय. आणि म्हणून आम्ही त्यांना काय ते बोलू, आम्ही त्यांना उत्तर देत नाही, आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं नाही. आम्ही आमचं उत्तर त्यांना त्या कृतीतून देऊ. येणाऱ्या महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या या निवडणुकीमधून आम्ही त्यांना उत्तर देऊ.
घोलप यांनी एक आरोप केलेला आहे तो की बडगुजर यांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व उभं राहिलं नाही. तुमच्यावरती अशाच प्रकारचे आरोप झाले होते, मात्र तुमच्या मागे पक्ष उभा होता. काय हा एकंदरीत पक्ष नेतृत्वातला कमकुवतपणा आहे त्याच्यामुळे लोक सोडून जातात, काँग्रेस भाजपमध्ये येत आहेत? मी तेच सांगतो की यांचं हे कुणाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडणं, फक्त बडबड करणं एवढं ज्यांचं काम आहे. नंतर कोणाला आतमध्ये घेत नाही, कोणाची विचारपूस करत नाही, कोणाचं सुख दुःख जाणून घेत नाही, कोणीच नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे, भीतीचं वातावरण तयार झालं की बाबा आपल्या मागे कोणी पक्ष नेतृत्व उभं राहत नाही, आपल्याला कधी एका शब्दाने विचारत नाही. आणि म्हणून आता सगळे लोक पक्ष सोडायच्या तयारीमध्ये आहेत. आणि म्हणून भाजपमध्ये किंवा मग शिंदे साहेबांकडे, अजितदारांकडे हा ओढा वाढलेला आहे. पण निश्चित मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आता भाजपमध्ये खूप मोठी भरती, म्हणजे भरती चाली समुद्राला जशी भरती आहे तशी भरती आमच्याकडे या ठिकाणी आलेली आहे. आणि निश्चित त्याचा फायदा पक्षाला होणार. अब मुझे बताओ, जब ये बड़गुजर जी जो 3 बार 4 बार पार्षद भी है नासिक में, अभी उनको आज तक गोदी में लेकर बैठे थे, उनके बारे में सफाई वही देते थे. आज बीजेपी में आ गए तो गलत हो गए. मुझे लगता है राउत जी क्या बोलते हैं उस पर कोई आजकल विश्वास नहीं रखता है. आज नासिक में थोड़ी बहुत उनकी जो ताकत थी वो आज पूरी खत्म हो गई, क्योंकि 2 एक्स महापौर जो थे हमारे, माजी महापौर, वो हमारे पास आ गए हैं. 7-8 नगर सेवक जो थे वो भी हमारे पास आ गए. और आगे देखो क्या क्या होता है. आज उनके पास कोई बचा नहीं है. राउत जी जिस तरह से सुबह से बयानबाजी करते हैं उसको देखकर किसी की भी इच्छा नहीं है कि उस पार्टी में कोई रहे. मोदी जी के नेतृत्व पर विश्वास रखकर, देवेंद्र जी जिस तरह से काम कर रहे हैं उस पर विश्वास रखकर महाराष्ट्र में सभी लोग हमारे पार्टी में आना चाहते हैं. और ये शुरुआत अभी हुई है. सर, नए नए चेहरे आ रहे हैं, उससे युति में या पक्ष में संघर्ष निर्माण हो रहा है, ऐसा आपको लगता है? कहाँ हो रहा है, कहाँ संघर्ष हो रहा है? जिनको लगे वो शिंदे साहब के पास जा रहे हैं, जिनको अच्छा लगेगा वो बीजेपी में आ रहे हैं, जिनको अच्छा लगता है वो दादा के पास जा रहे हैं, दादा के पास. हम लोगों में इसमें कोई संघर्ष नहीं है, कोई आपस में खींचातानी नहीं है. और लेकिन लोग ये बात सही है, उनका खिंचाव महायुति तरफ है. उबाठा, शरद पवार गट या कांग्रेस में अब कोई रहना नहीं चाहता है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.